सिन्नर नगरी झाली आहे सज्ज, आता घुमणार कबड्डी कबड्डीचा आवाज। नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिन्नर नाशिक येथे होणाऱ्या 73वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेची गटवारी नुकतीच जाहीर झाली आहे, त्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। 73वी वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेची पुरुष विभाग गटवारी पुढील प्रमाणे। मंडळी, अ गटामध्ये कोल्हापूर, पालघर, परभणी आणि नांदेड या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर ब गटामध्ये अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार आणि धाराशिव या संघांचा समावेश करण्यात आला आहे। क गटामध्ये पुणे, नाशिक, धुळे आणि सिंधुदुर्ग या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर ड गटामध्ये मुंबई शहर, सांगली, जालना, सातारा या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर ई गटामध्ये मुंबई उपनगर, रायगड, लातूर आणि सोलापूर या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर फ गटामध्ये ठाणे, रत्नागिरी, हिंगोली, बीड आणि जळगाव या संघांचा समावेश करण्यात आला आहे। 73वी प्रौढ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या महिला गट विभागामध्ये अ गटामध्ये मुंबई उपनगर, परभणी, धुळे आणि धाराशिव या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर ब गटामध्ये मुंबई शहर, सांगली, रायगड आणि जालना या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर क गटामध्ये पुणे, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर ड गटामध्ये नंदुरबार, रत्नागिरी, सातारा आणि बीड या संघांचा समावेश करण्यात आला आहे। ई गटामध्ये पालघर, नाशिक, सोलापूर आणि अहिल्यानगर या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर फ गटामध्ये ठाणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर आणि हिंगोली या संघांचा समावेश करण्यात आला आहे। तर मंडळी, ही होती या स्पर्धेतील महिला व पुरुष विभाग यांची गटवारी। मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। तसेच 73वी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेमध्ये जाणून घेण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।